नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय कुठेतरी फिरायला आणि स्वराज सुद्धा रेडी झालाय. स्वराज हाय कर, हाय कर. कुठे दीदीन ते पण आहे, मावशीन ते पण आहे. आणि आता आपण मंदिरात जायचा प्लॅन आहे. बघूयात, कारण की मंदिर 1 वाजता बंद झालंय. थोडा उशीर झालाय आता आम्हाला. बघूयात, मंदिर तोपर्यंत उघडं पाहिजे, नाहीतर मग वंडर्स पार्कला जाऊ. पनवेल मध्ये आज आपण वंडर पार्क पण बंद आहे. वंडर पार्क पण बंद होऊन जाईल. बघूयात, जिथं भेटेल तिथं. तर पोचलोय आपण आत्ता खारघरमधील इस्कॉन टेम्पलच्या इथं. तर इथं येण्यासाठी तुम्हाला स्टेशनवरनं 20-20 रुपयाला रिक्षा पण भेटेल किंवा बस सुविधा देखील अवेलेबल आहे. तर लवकरच आपण मंदिरामध्ये जाऊयात. इकडनं समोरच्याच गेटनी जाणार आहे, कारण की सध्या पावसामुळं मधला गेट बंद आहे किंवा तिसऱ्या गेटनी आधी एंट्री होती. तर शूज काढलेले इकडं पाय धुवायला लागते. एंट्रन्सला इथं नारायणांची मूर्ती बघा, सगळ्यात मोठी. श्री श्री राधा मनमोहनजी मंदिर. 8 एकरमध्ये पसरलेलं आहे इस्कॉन मंदिर. जगातील 2ऱ्या नंबरचे सगळ्यात मोठे इस्कॉन मंदिर आहे. हे इकडं गिफ्ट शॉप्स वगैरे पण आहेत, अगरबत्ती वगैरे घ्यायला, किंवा फूड कोर्ट वगैरे पण आहे तिथं. तानाजीच्या मूर्त्या वगैरे पण इथं, गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत, अगरबत्ती वगैरे पण इकडं, स्केचेस आहेत. इकडं स्वीट पण आहे, कॅन्टीन आहे इकडं संपूर्ण. इथं प्रसाद वाटतायत एंट्री गेटच्या इथं. तर असं काहीसं आहे मंदिर होतं आजचं इस्कॉन टेम्पल. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.